नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ही बॅग कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी मी इथे असं ब्लाऊज पीस घेतलेला आहे, जो की उरलेला होता वापरून आणि त्याचे मी असे 2 पीस घेतलेले आहेत. तर त्याची साईज आहे 14 बाय 11.5 असा पीस हा घेणार आहे मी. तर इथे 2 पीस असे कट करून ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे आपण बेल्ट कटिंग करून घेणार आहोत. तर या उरलेल्या पीसमध्ये आपण आतील पॉकेट बनवणार आहे. तर पॉकेटसाठी हे डबल फॅब्रिक वापरणार आहे यातलं. त्यानंतर मी ते असे प्लास्टिक बॅग घेतलेली आहे. त्याला आपण अस्तर किंवा फोम काही यूज करणार नाही आहे. साधी सिंपल आणि झटपट होणारी बॅग आहे. वापरायलाही व्यवस्थित आहे ही. आपल्याकडे बरेच जुने ब्लाऊज पीस असे पडून असतात, त्याचा काही वापर होत नाही आहे. तर अशा पद्धतीने त्याचा आपण उपयोग करू शकतो. तर हे पॉकेट इथं आतल्या साईडनं लावून घेतलं. तरी प्लास्टिक बॅग घेऊन मी त्यावर उभ्या आडव्या अशा रेषा मारून क्विल्ट करून घेतलेला आहे. तर वरच्या साईडनं आपण इथं सेंटरला मार्क करून 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडनं. अगदी असेच दुसऱ्या साईडला पण आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत. ते दोन्ही बाजूला आपले बेल्ट लावून झालेले आहेत. त्यानंतर आपण झिप घेणार आहोत. झिपचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. तसंच दुसऱ्या साईडला आपल्याला झिप लावून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा पीस आपण कटिंग करून घेऊ. त्यावर दाबटीप घेणार आहोत. तिथं दाबटीप झालेली आहे. त्यानंतर आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे. रनर लावताना कधी उजव्या साईडची झिप थोडीशी कट करायची. डावीकडची थोडीशी लांब असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला डाव्या हातात व्यवस्थित पकडून झिप बसवता येते. तर आता आपल्याला दोन्ही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. आतून प्लास्टिक वापरल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अस्तरची काही गरज वाटत नाही आहे. कधी माझ्या ऑर्डरच्या असतील त्यावेळेस मी अस्तर लावते. शक्यतो घरच्या बॅग्स वापरते त्यावेळेला मी अस्तरची मला गरज नाही वाटत आहे. अस्तरमुळं दिसतं खूप छान.
दिसायला व्यवस्थित दिसतं. आता इथे दोन्ही साईड मी थोडेसे बरोबर करून बघितलं. थोडासा भाग इकडे कट करायचा आहे, एक्स्ट्रा आलेला आहे. यानंतर आपल्याला कॉर्नरसाठी इथे मी खडू घेतलेला उमटत नाही आहे. पेन घेतलेला आहे. तर इथं 2 बाय 2चा असा आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन सहित धरलेला आहे या ठिकाणी माप मी. 2 म्हणजे पावणे 2 इंचावर हा आपला स्क्वेअर कट झालेला आहे या ठिकाणी. कारण बॅग छोटी आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा सरळ रेषेत पकडून शिलाई करायची आहे. यावर शिलाई आपण डबल टिप घेणार आहोत. मला व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होतोय. मी साधारण 1 ते 2च्या दरम्यान टाकायचा प्रयत्न करत होते. पण थोडासा काही कारणामुळं मला लेट व्हायला लागलेला आहे. तर हा व्हिडिओ पण आता 3 वाजता मी अपलोड करेन. तर इथं आपली ही बॅग पूर्ण झालेली आहे. उलटवून घेऊया आपण. खूप सुंदर अशी ही बॅग झालेली आहे आणि 0 बजेटमध्ये झालेली आहे. आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. आपले पडलेले रिकामे घरातले पीसेस कपड्यांचे ब्लाऊज पीस असतात, त्याचा वापर करून आपण ही पिशवी बनवलेली आहे. तर आपल्याकडे कोणी असं भेटायला आल्यानंतर ब्लाऊज पीस वगैरे घालतो आपण. तर ब्लाऊज पीस आता हे कोणाला आवडत नाहीत. उलट असे ब्लाऊज पीस घालून नावं ठेवून घेण्याची वेळ येते. मग त्यासाठी आपण असे ब्लाऊज पीस बॅग जर शिवून आपण दिली एक कुठल्या आपल्या मैत्रिणींना, तर तिला खूपच आवडेल ब्लाऊज पीसपेक्षा. तर अशा पद्धतीने ही बॅग आपली इथे कंप्लीट झालेली आहे. त्याचा बेस पण बघा किती व्यवस्थित आलेला आहे आणि आतून प्लास्टिकची बॅग वापरल्यामुळे बॅगला असा कडकपणा व्यवस्थित आला आहे. ते तुम्हीही घरी ट्राय करू शकता इझिली. शिलाई मशीन असेल घरी तर खूप सिंपल आहे. आतल्या साईडनं एक पॉकेट दिलेलं आहे. त्याला झिप लावायची पण गरज नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही बॅग वगैरे कशी वाटली? तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि छानसे कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू. धन्यवाद.